खेळ मांडियेला वाळवंटी ठाई अगदी या प्रमाणाचा आनंद आम्ही इकडे उपभोगत आहोत। अनेक ठिकाणी बक्षिसं भेटली, अनेक ठिकाणी ट्रॉफ्या भेटल्या, पण इथं जे काही मी विदर्भ केसरी पहिलवान आहे, पण मी विदर्भ केसरी पहिलवान असून पण एवढा आनंद नाही मिळाला। संप्रदायाशी जोडून राहा बस एवढंच माझं। आषाढीची वारी सध्या पंढरीच्या मार्गावर आहे आणि या वारीमध्ये सहभागी झालेले सगळे भक्त वेगवेगळ्या रूपामध्ये भजनात तल्लीन झाले आहेत। कोणी टाळ, कोणी मृदंग, तर कोणी पायाचे जे ताल असतो त्या तालात तल्लीन झालेले आहेत। पण माझ्यासोबत काही मंडळी आहेत, माझ्यासोबत काही महिला आणि काही मुली आहेत। त्या मंडळी कबड्डी, कुस्ती आणि आपले जे पारंपरिक खेळ आहेत त्या पारंपरिक खेळामध्ये तल्लीन होत ही मंडळी पंढरपूरकडे रवाना झालेली आहे। आज आळंदीचे संत श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा यांचा पालखी सोहळ्यातली ही सगळी मंडळी आहे। आपण त्या सगळ्या मंडळींकडून, त्या महिलांकडून आणि मुलींकडून विचारूयात की नेमकं त्यांचा हा खेळ कसा चालतो, ते कसे भक्तिमय रसामध्ये विलीन होतात। आपल्यासोबत महाराज आहेत की महाराजांना मी विचारतो, महाराज जर आम्हाला परिचय करून द्या तुमच्या पालखीचा आणि तुमचा। रामकृष्ण हरी। संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा पालखी सोहळा हा गेल्या 27 वर्षापासून आनंद संप्रदायाची ही परंपरा आहे। हंस, ब्रह्मात्रे, दत्त, नारायण, लक्ष्मण, बलभीम, सखानंद, शांताबाई, बंडोबा, किरोबा आणि श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा हे आनंद संप्रदायाचे संत जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिघाला भक्तिपंथी जगा देत असो। या महाराष्ट्राच्या नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये जवळजवळ 10 लाखाच्या वर यांचे अनुयायी आहेत आणि आता 35 लोकांपासून सुरू झालेला हा सोहळा आता याच्यामध्ये 1000च्या पुढे वारकऱ्यांची संख्या आहे। रस्त्याने येत असताना आम्ही सगळं पहिलं महिलांना प्राधान्य दिलं, झेंडे महिलांच्या हातामध्ये आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी महिला चोपदार आहेत, ज्याचं त्याचं संरक्षण ते करतात आणि जेवण्यासाठी सुद्धा महिलांना पहिलं प्राधान्य दिलं जातं। त्यानंतर या ठिकाणी या सगळ्या वारीमध्ये आळंदीपासून तर पंढरपूर पर्यंत अतिशय आनंददायक वातावरणामध्ये सांगा तुमच्या या वारीमध्ये, तुमच्या या पालखीमध्ये कुठले पारंपरिक खेळ विशेषतः? याच्यामध्ये आमच्यामध्ये हुतुतू असेल, कबड्डी असेल, त्याच्यानंतर खो खो असेल, त्यानंतर जी मन आणि मनगट मजबूत करण्याकरता कुस्ती असेल, असे पारंपरिक खेळ जे भगवान श्रीकृष्णाने खेळले त्या काळामध्ये त्या खेळाचं या ठिकाणी प्रत्यक्ष आम्ही सगळ्या वारकऱ्यांच्या सोबत ते आम्ही खेळत असतो। या संपूर्ण पालखीमध्ये मी बघितलं पुरुष मंडळी सगळे खेळ खेळतात, पण तुमच्या पालखीमध्ये महिला आणि मुली देखील? नाही, आमच्या पालखीमध्ये महिलांना आम्ही पहिलं प्राधान्य, आमच्या श्रीपाद बाबांनीच पहिलं कीर्तनाला महिलांना उभं केलं। पहिली क्रांती केली, जगद्गुरु तुकोबा यांच्या मंदिरामध्ये बोर्ड लावलेलं होतं, येथे महिलांना कीर्तन करण्याचा अधिकार नाही। या महात्म्याने जे पादुकाच्या रूपामध्ये आहेत त्यांनी पहिलं सांगितलं, जर महिलांना अधिकार नाही तर तुम्ही कुठून आले? म्हणजे जगाची जगज्जननी ही सगळ्यांची निर्माती ही महिला आहे, म्हणून तिला प्राधान्य दिलं पाहिजे, म्हणून आम्ही सगळं त्यांना प्राधान्य दिलेलं आहे। आपण बघू शकतात की सगळ्या महिला मंडळ आणि या ज्या मुली आहेत त्यांनी कबड्डी अतिशय उत्कृष्ट मध्ये खेळलेली आहे। ताई, तुम्ही ज्यावेळेस चाल करत होता ते एकदम असे सगळेजण टाळ्याच्या गजरात तुम्हाला देत होते, कसा आनंद असतो तुमचा? जय हरी। खेळणे शाळेपासून कधी सुटलेलं असतं, पण आता वारीत आल्याच्या नंतर आम्हाला खेळायला मिळतं, खूप आनंद होतोय आणि बरं वाटतं खेळल्याच्या नंतर। सगळीकडे पुरुष मंडळी कबड्डी सारखा खेळ खेळतात, तुम्ही अगदी साडीवर देखील खेळतात, जमतं, आनंद मिळतो, त्याच्यामुळे आम्ही खेळतोच। खेळायला मजा वाटते। कधीपासून येते वारीत तू? आम्ही याच वर्षी आलेलो। होय, आणि पहिल्यांदा हे सगळं उत्साह बघून काय वाटतंय? आनंद वाटतो। माझं वारीचं 2रं वर्ष आहे हे, आणि मला असं वाटतं की मी लहानपणापासून खेळामध्ये म्हणजे प्राधान्य दिलेलं आहे खेळाला, पण इथं जो काही मी खेळ खेळले मला वाटतं याच्यासारखा आनंद मला कधीच भेटला नाही। अनेक ठिकाणी बक्षिसं भेटली, अनेक ठिकाणी ट्रॉफ्या भेटल्या, पण इथं जे काही मी खेळले, कबड्डी खेळले, खो खो खेळले, मला वाटत नाही दुसरा आनंद मला तिकडे। तुम्ही चाल करून गेला होता तर एकदाच तीन खेळाडू वडील? लहानपणापासून मी कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, आता सध्या मी पुणे युनिव्हर्सिटी मध्ये व्हॉलीबॉल टीम मध्ये आहे, पण मी लहानपणापासून कबड्डी, खो खो सगळं खेळते। समजा तुम्ही राज्यासाठी, देशासाठी किंवा विद्यापीठासाठी खेळतात, त्याच्यापेक्षा तुम्ही आता वारीत खेळताय, कसं आहे? एकदम मस्त आहे। मी तेच सांगते की तिकडे खूप जास्त ट्रॉफ्या, सर्टिफिकेट भेटतात, पण इथे जो काही मला आनंद भेटलाय तो तिकडे आजपर्यंत भेटला नाही। जय हरी। आम्हाला खेळून फार आनंद झाला। खेळ मांडियेला वाळवंटी ठाई अगदी या प्रमाणाचा आनंद आम्ही इकडे उपभोगत आहोत। कधीपासून वारीत येते? ही माझी पहिली वारी आहे। माझ्यासोबत काही इथली पहिलवान मंडळी पण होती की त्यांनी कुस्ती खेळली, काय कसा आनंद आहे कुस्ती? रामकृष्ण हरी। सर, मी पहिल्यापासून कुस्ती खेळत होतो, माझे वडील, माझे आजोबा, पण मी दंगलमध्ये
खूर खेळत होतो, पण असा आनंद मिळालाच नव्हता. या आनंदाने माझी पहिलीच वारी असताना बी मला इतका भरपूर आनंद मिळाला. मी वास्तविक पाहता आमच्या विदर्भ केसरी पहिलवान आहे, पण मी विदर्भ केसरी पहिलवान असून पण एवढा आनंद नाही मिळाला. या वारीतला मला आनंद मिळाला. वा वा. माझ्यासोबत DYSP देखील आहेत, त्यांनी देखील कुस्ती खेळली आहे. आम्ही खास त्यांची कुस्ती बघत होतो. काय माऊली, तुम्ही सर्व्हिस आहे तुमचं पोलीस प्रशासनातून सगळ्या गोष्टीकडून इथं जे तुम्ही सहभागी झालाय आणि तू कुस्ती खेळताय, काय अनुभव आहे? रामकृष्ण हरी. साधारणतः माझी सर्व्हिस 35 वर्ष झालेली, पण ही पंढरीची वारी आळंदीवरून आमची श्रीपाद बाबा रामदास बाबा पालखी सोहळा निघाला तर माझी अजून सर्व्हिस 2 वर्ष आहे. पण सर्व्हिस आणि प्रपंच हा संसार वाटतो आणि पंढरी ही माहेर आहे. अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिने लोकी जाईल की मायेता पंढरपुरा भेटेल माहेरा आपुले. असं कधी माहेराला जाईल असं वेद लागतात. आणि ह्या वारीचा खूप आनंद खूप मोठा आहे. सगळ्यात मोठा आहे आनंद संप्रदायाच्या या वारीचा. 1000पेक्षा जास्त वारकरी आहेत, पण असा आनंद म्हणजे संसारामध्ये आणि नोकरीत सुद्धा नाही, पण इथे या वारीमध्ये आहे, हा मला भेटतो. माझं नाव कार्तिक सुभाष निवड, मी प्रॉपर वाशिमचा आहे, विदर्भातून येतो. लहानपणापासून मराठी शाळेत शिकल्यामुळे पुस्तकांचं ओझं कमी आणि मातीवर जास्त खेळण्याचा मला अभिमान आहे. मी कबड्डी लहानपणापासून शाळेत खेळायचो. त्याच्यानंतर जेवढा आनंद तिकडे मला भेटायचा, मी जिल्ह्यापर्यंत खेळलेलो आहे, तरी पण जेवढा आनंद तिकडे भेटायचा एवढा आनंद तिकडे कधीच नाही भेटला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथले जे 10 ते 12 15 जण खेळायचे, तिकडे 7 जणात पण जेवढा आनंद नाही भेटला तिकडे 15 जणात भेटतो. तिथं 3-3 4 तिथं एक जर मारायचं 3 जरी मारले तरी एवढा जास्त आनंद होता माहिती. बस तरुणांना काय संदेश देशील? तू एक तर वारीत सहभागी झालाय आणि दुसरी गोष्ट तू मातीशी तुझं नातं आहे. येस, बस वारकरी संप्रदायाशी जोडून राहा, बस एवढंच माझं म्हणणं आहे. म्हणजे आपण बघू शकतो की जी मंडळी आहे श्रीपाद बाबांच्या पालखी सोहळ्यातली सहभागी झालेली, या सोहळ्यामध्ये सगळी जी मंडळी आहे ती अति आनंदात आणि जल्लोषामध्ये सहभागी होतात. विशेष म्हणजे महिला सहभागी होतात आणि महिलांना दिलं जाणारं प्राधान्य हे या वारीचं महत्व आहे, या पालखीचं महत्व आहे. ही तुम्हाला स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर सांगा.